मुंबईचे उपमहापौर संजय गाडी यांच्या वतीने आज चला उद्योजक होऊया या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे सध्या आले. ताई, काय सांगणार? आज उपमहापौर यांच्यातर्फे चला उद्योजक होऊया या कार्यक्रम आयोजित केले. खरं तर खूप आनंद होतोय, कारण आज जेवढ्या महिला या कार्यक्रमामध्ये उपस्थित होत्या खूप आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती बघायला मिळाला. मुंबईचे उपमहापौर माननीय संजयजी घाडी आणि आमच्या महिला आघाडीच्या फायरब्रँड नेत्या संजनाताई घाडी यांच्या नेतृत्वाखाली हा अत्यंत सुंदर कार्यक्रम या ठिकाणी होतोय. आदरणीय चित्राताई उबाळे, पौर्णिमाताई शिरशीकर यासारख्या तज्ज्ञ महिलांचं मार्गदर्शन या ठिकाणी झालं. आदरणीय संजयजी घाडींनी आपले अनुभव सांगितले, संजनाताईंनी आपला प्रेरणादायी प्रवास सांगितला आणि महिलांना उद्योजका होण्यासाठी शासनाच्या कोणत्या कोणत्या योजना आहेत, एक चांगल्या उद्योजका बनण्यासाठी कोणते गुण त्यांच्यामध्ये असणं गरजेचं आहे, किंवा आमच्या चित्राताईंनी तर अगदी परदेशामध्ये जाऊन कशा पद्धतीनं आपण अर्थार्जन करू शकतो अशा पद्धतीचं सुंदर मार्गदर्शन या ठिकाणी झालेलं आहे. आणि मला विश्वास वाटतोय की इवलेसे रोप लावियले दारी तयाचा वेलू गेला गगनावरी, जे रोप संजयजी घाडी आणि संजनाताईंनी लावलंय त्याचा वटवृक्ष नक्की होईल आणि सगळ्या महिला उद्योजका बनतील. पण महिलांमध्ये कशा प्रकारचा उत्साह होता उद्योजक बनण्यासाठी? महिलांमध्ये प्रचंड उत्साह होता आणि मला याचा आणखीन जास्त आनंद होतोय की इथे सगळ्या वयोगटातल्या महिला आल्या होत्या. म्हणजे इथे तरुणी होत्या, इथे मध्यमवयीन महिला होत्या आणि इथे अगदी म्हणजे ज्याला आपण आजीच्या वयाच्या महिला म्हणतोय त्या सुद्धा होत्या. म्हणजे इथे मला खूप आनंद वाटतोय की माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या महिलांच्या प्रतीच्या योजना राबवल्या, लाडकी बहीण असेल, एसटी मध्ये अर्ध्या तिकिटातून प्रवास असेल, किंवा मग मुलींचं उच्च शिक्षण मोफत असेल, या सगळ्या महिला केंद्रीय योजनांच्या मधून महिलांच्या पंखांना नवं बळ मिळतंय. प्रचंड उत्साह आहे. तुम्ही बघताय की इतका कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा महिला इथून जात नाहीयेत, त्या थांबल्या आहेत, कारण त्यांना गप्पा मारायच्या आहेत, त्यांना भेटीगाठी घ्यायच्यात, अनुभव विचारायचे आहेत, भारावून टाकणारा अनुभव आहे. एक वेगळा प्रश्न आहे, खरात कॅप्टन खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर महिला आयोग अध्यक्ष पदाचा राजीनामा दिले आहेत, त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? खरं तर या ठिकाणी मला अत्यंत तीव्र वेदना होतात की आपण एका बाजूला हा महाराष्ट्र पुरोगामी म्हणतो, पण या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर अशा पद्धतीनं एखादा भोंदू बाबा महिलांच्यावरती अत्याचार करत असेल तर खरोखरच मनाला अत्यंत यातना होतात. ज्या पद्धतीनं आपण बघितलं की 100पेक्षा सुद्धा जास्त व्हिडिओ फाईल्स त्या भोंदू बाबाच्या मोबाईलमध्ये बघितल्या सापडलेल्या आहेत आणि ज्या महिला त्याला गुरु समजून नतमस्तक होण्यासाठी जायच्या, त्यांचंच लैंगिक शोषण जर तो भोंदू बाबा करत असेल तर मला या ठिकाणी संत तुकारामांचा अभंग आठवतो. संत तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे ऐशा नरा मोजोनी माराव्या पैजारा. त्याच्यामुळे अशा भोंदू बाबांचा समाचार हा घेतला गेलाच पाहिजे. महाराष्ट्र शासनानं त्यांना तातडीनं अटक केली, पोलीस दलानं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण इथून पुढे एक समाज म्हणून सुद्धा आपली पण ती जबाबदारी आहे की अशा भोंदू बाबांच्या तंत्रमंत्राच्या नादी न लागता आपण आपली विवेकबुद्धी आणि विज्ञानबुद्धी ही जागृत ठेवावी. उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय की ओम फट स्वाहा पासून जे त्यांचे भक्त होते त्यांच्या पण कारवाई झाली पाहिजे. खरं तर आता ओम फट स्वाहा नाही, ते ओम भगभुगे भगनी भागोदराय वगैरे असं जे काही व्हायचं ना, तो तात्या विंचू, तर तशा पद्धतीची अवस्था ही उद्धव ठाकरेंची झालेली आहे. कारण ते म्हणतात ना की त्या सिनेमामध्ये जीव गेलेल्या व्यक्तींच्या मध्ये ते भगभुगे भगनी भागोदराय म्हणत जीव टाकला जायचा, त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी जो नसलेल्या गोष्टींचा जीव सत्तेसाठी हिंदुत्वाचा जीव काढून टाकला आणि महाविकास आघाडीची भकास आघाडी केली. त्याच्यामुळे आता मला वाटतं की त्यांनी थोडंसं जागं व्हावं. खरं तर ते भक्तांच्या बद्दल सुद्धा बोलले, नेहमी सतत हिंदू धर्माबद्दल, भक्तांबद्दल याच्याबद्दल तिरकस टोमणे मारल्याशिवाय त्यांचा म्हणजे त्यांच्या पोटातलं पाणीही पचत नाही का काय, हा प्रश्न पडतोय. हा तो जो कॅप्टन खरात आहे तो भोंदू बाबा होता, त्यांनी महिलांच्यावरती अत्याचार केला तर त्याला एकदा नाही 10 वेळा फासावर लटकावा. पण म्हणून धर्माबद्दल बोललंच पाहिजे का? म्हणून भक्तीबद्दल बोललंच पाहिजे का? म्हणून सगळ्या भक्तांच्या बद्दल म्हणजे ओम हा तर आपण प्रणव समजतो, हुंकार समजतो, या शब्दामधून सृष्टीची निर्मिती समजतो. पण काय आता उद्धव ठाकरे जे अलीकडं ज्या लोकांच्या सोबतीला बसतायत ना, त्याच्यावरून त्यांच्यावरती ह्या अशा गोष्टी होत आहेत. मला वाटतं हे ऐकल्यानंतर स्वर्गामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना नक्कीच वेदना होतील जेव्हा ते ओम आणि स्वाहा या शब्दांच्या बद्दल अशी विधानं करतात तेव्हा. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.